ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे. कंप्लीट मॅन म्हणून ही टॅगलाईन त्यांच्या कंपनीची होती आणि तसंच आयुष्य विजयपथ सिंघानिया यांनी देखील कंप्लीट मॅन म्हणून जगले. त्यांच्याकडे काय नव्हतं? नाव, पैसा, मान मरातब आणि उत्तम आरोग्य हे सगळं असलेला परिपूर्ण पुरुष, अ कम्प्लीट मॅन म्हणजे रेमंड्सचे एकेकाळचे मालक विजयपथ सिंघानिया. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की एक नाटक होतं मराठीमध्ये ज्याचं नाव होतं नटसम्राट. आणि त्या नटसम्राट मधलं जे मुख्य पात्र होतं ते म्हणजे गणपतराव बेलवलकरांचं. आणि या गणपतराव बेलवलकरांनी काही महत्वाचे धडे हे पुढच्या पिढीसाठी देऊन ठेवले. अर्थात ज्यांना ते घ्यायचे होते त्यांनी ते घेतले, ज्यांना नव्हते घ्यायचे त्यांनी ते घेतले नाही. गणपतराव बेलवलकरांनी त्यांच्या नाटकामध्ये एक जे उत्तम असं वाक्य आहे ते म्हणजे त्यांच्या पत्नीनीच त्यांना सांगितलेलं होतं, ज्यांना ते सरकार म्हणत असत, की जेवणाचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. हा धडा गणपतरावांनी का घेतला नसेल? आणि त्यांनी आपल्या मुलांना जी संपत्ती दिली त्यानंतर कोणी घर देता का घर, असा तो एक त्यांचा मोठासा स्वगत असलेला डायलॉग आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. काहीशी तशीच कथा ही विजयपथ सिंघानियांची. 1980च्या दशकात त्यांनी रेमंड या भारताला अक्षरशः वेड लावणाऱ्या आणि नंबर 1 वर नेऊन ठेवणाऱ्या ब्रँडचं जे नेतृत्व आहे ते स्वीकारलं. त्यानंतर घराघरात रेमंडची ती जाहिरात पोचली, जिच्यामध्ये अ कम्प्लीट मॅन म्हणजे परिपूर्ण पुरुष म्हणजे रेमंड, अशी एक ती व्याख्या होती. विजयपथ सिंघानिया यांनी या उद्योगाला इतकी मोठी दिशा दिली की त्यांचं हे कापड घराघरामध्ये एक सुंदर असा नात्याचा धागा बनला. लग्न म्हटलं की रेमंडचा सूट, कुठलाही महत्वाचा समारंभ म्हटला की रेमंडचा सूट, आणि अ कम्प्लीट मॅन म्हणजे रेमंड, अशी ती जी व्याख्या आहे ती अक्षरशः जी सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. इतका मोठा रेमंडचा ब्रँड आहे. बरं, विजयपथ सिंघानिया हे नुसते यशस्वी उद्योजक नव्हते, तर जीवन अतिशय रसरसून जगणारे असे ते व्यक्ती होते. आणि त्याचमुळे वयाच्या 67व्या वर्षी जवळपास 69,000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी हॉट एअर बलूनमध्ये केला आणि एक विश्वविक्रम प्रस्थापित केला. कारण आपल्या उद्योगाबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या छंदांनाही जोपासावं असं ते नेहमी समजत असत. मला 2 ते 3 वेळा त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला. त्यातली एक मुलाखत ही त्यांच्या रेमंड हाऊसला सुद्धा झालेली होती. अतिशय उत्साहाने ते आपल्या कुटुंबाबद्दल त्यावेळी बोललेले होते, ते मला अजून आठवत आहे. त्यानंतर ते पुण्याच्या जवळ हडपसर इथे असलेल्या जे एक फ्लाइंग स्कूल आहे तिथे एक एअर ग्लायडर मध्ये बसून तिथे आलेले होते आणि ते ग्लायडिंग सुद्धा त्यांनी केलेलं होतं. त्या ग्लायडरचं एक चाक ते उतरत असताना निखळलं. त्यानंतरही त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. अतिशय दिलखुलास माणूस, जीवनाकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहणारा माणूस आणि अर्थातच कुटुंबवत्सल. त्यामुळे आपले पुत्र गौतम सिंघानिया यांना त्यांनी 2015 साली आपल्या उद्योगाची संपूर्ण शेअर सह धुरा सोपवली. अर्थात या पित्याला तेव्हा कधीही वाटलं नसेल की नटसम्राट मधल्या गणपतराव बेलवलकरावर जी परिस्थिती आली आणि कोणी घर देता का घर असं म्हणण्याची पाळी आली, ती वेळ आयुष्याच्या सायंकाळी सिंघानियांवर स्वतःवर येईल. पण झालं काहीच तसंच. जे हाऊसच्या आलिशान महालावरून एक वाद सुरू झाला. बरं, हे जे घर होतं, हा जो आलिशान महाल होता तो त्यांनी स्वतः उभा केलेला होता. त्यांचा स्वप्नाचं ते घर होतं आणि ती सगळी आपली धरोहर एका पित्यानं अतिशय प्रेमाने आपल्या पुत्राकडे सोपवलेली होती. अर्थात त्यानंतर झालं काय, तर कोर्टामध्ये वाद सुरू झाला आणि 12,000 कोटीच्या संपत्तीचा मालक असलेल्या विजयपथ सिंघानियांना आयुष्याची संध्याकाळ एका भाड्याच्या घरात जी आहे ती व्यतीत करावी लागली. एकटेपणा त्यांना खायला उठला. पुत्राशी असलेली कायदेशीर लढाई ही सुद्धा त्यांच्या दृष्टीने निश्चितच त्यांना मानवणारी नव्हती. अतिशय हलाखीच्या काळात त्यांनी हे शेवटचे दिवस काढले. एकाकीपणा
हा जणू काही 5वीला पुजला असावा असं त्यांच्या तो आयुष्याच्या संध्याकाळी वाट्याला आला. आणि त्यावेळी विजयपथ सिंघानिया ज्या अनेक माध्यमांशी बोलत असत तेव्हा त्यांची पुन्हा एकदा भेट घेण्याचा योग आला आणि त्यांनी त्या सगळ्या कायदेशीर लढाईबद्दल सुद्धा ते बोलले होते. विजयपथ सिंघानिया यांनी जो एक ब्रँड उभा केलेला होता, त्या ब्रँडचा घराघरात पोचलेला धागा हा लोकांना जरी प्रेमाचं नातं सांगत असला तरी स्वतःच्या नात्यातला गुंता मात्र त्यांना खरोखर कळू शकला नाही असंच म्हणावं लागेल. त्याला कारण असं की त्यांच्यामध्ये आणि मुलामध्ये जे संबंध ताणले गेले त्यानंतर ते एकाकीपणे एकटेपणाने आपली शेवटची काही वर्ष आजारामध्ये घालवत होते. त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय सोशल मीडियावर आणि त्यामध्ये विजयपथ सिंघानिया असं स्पष्टपणे म्हणताना दिसतात की त्यांना जर खेद कुठला असेल तर तो हा आहे की ते त्यांच्या नातवंडांबरोबर खेळू शकले नाही. त्यांची आयुष्याकडनं एक साधी सोपी अपेक्षा होती, आशा होती की हा जो माणूस होता त्याला आपला शेवटचा काळ, वृद्धापकाळ हा जो होता ती काही वर्ष भरल्या कुटुंबामध्ये आपल्या नातवंडांसोबत घालवायची होती. पण ती त्यांनी तशी घालू नयेत असा कुठेतरी नियतीचा खेळ त्यांच्या वाटेला आला आणि विजयपथ सिंघानिया यांचं या एकाकीपणातच निधन झालं, त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर गौतम सिंघानिया यांच्या आधीच्या पत्नी त्यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केलेलं आहे की खूप त्रासामध्ये ते गेले वर्षभर होते, आजारी होते, एकटेपणा खायला उठलेला होता आणि भाड्याच्या घरात राहत होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जे जीवन गेलं त्यापासून निश्चित धडा घेण्यासारखा आहे. तो धडा महत्वाचा कुठला की जो नटसम्राट या नाटकामध्ये अनेक वर्षांपूर्वी सांगून ठेवण्यात आलेला होता, जेवणाचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. ही कथा एकट्या सिंघानियांची आहे का तर तसं नाही म्हणता येणार. आज आपण घराघरामध्ये किंवा असं म्हणूया की बऱ्याचशा घरांमध्ये अशीच काहीशी परिस्थिती बघतो की आपल्या अपत्यांवरच्या प्रेमापोटी आपल्या नावावर असलेली सगळी संपत्ती आई किंवा वडील किंवा दोघंही मिळून हे मुलांच्या नावावर करतात. आणि खरं म्हणजे मुलं वाईट असतात का तसंही कदाचित म्हणता येणार नाही, पण वेळ कोणाला कशी वाईट बनवेल हे सांगता येत नाही. अशाच कुठल्या तरी कारणास्तव ज्या पद्धतीचं भांडण, ज्या पद्धतीचा संघर्ष पितापुत्रांमध्ये झाला तो झाला असावा. अर्थात त्या दोघांनाच माहित की निश्चित त्यामध्ये काय झालं होतं. एक मात्र नक्की की या कारणास्तव गौतम सिंघानिया यांना एकटेपणाने मृत्यू आला. अतिशय नातवंडांसाठी शेवटचे क्षण तरसत त्यांना मृत्यू आला आणि त्यांचं आयुष्य जे आहे ते आपल्या सगळ्यांना काहीतरी निश्चित शिकवून जातं. महत्वाचे धडे या प्रकरणाकडे बघून काय घ्यायचे जे कदाचित आपण नटसम्राट नाटकाकडून घेतले नसतील. तुम्ही कितीही यशस्वी असा, कितीही मानभराता पैसा हे सगळं तुमच्याकडे असलं तरी कौटुंबिक नात्यातला जो एक गुंता आहे तो ज्या व्यक्तीला उत्तमपणे हाताळता येतो आणि काही जी तत्व आहेत जी आपल्या मागल्या पिढीने घालून दिलेली आहेत ती जर आपण आयुष्यभर पाळली तर कदाचित मुलगा आणि पिता किंवा अपत्य आणि माता यांच्यातलं जे नातं आहे ते चांगलं राहू शकतं. तुम्हाला काय वाटतं की खरंच आपली जी संपत्ती आहे ती हयात असताना आपल्या अपत्यांच्या नावावर करावी का विजयपथ सिंघानिया यांनी जो धडा दिलेला आहे तो धडा घेऊन काहीतरी शहाणपणाचे निर्णय घ्यावेत. त्यांच्या आयुष्याचं जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ही एका परिपूर्ण माणसाची, कंप्लीट मॅनची इनकम्प्लीट स्टोरी आहे असं म्हणावं लागेल. कारण याचसाठी केला होता सारा अठ्ठा, असं शेवटचा दिस गोड व्हावा असं जेव्हा प्रत्येक जणच कुठे ना कुठेतरी विचार करत असतो त्यावेळी आयुष्यातले काही महत्वाचे धडे हे घेतले पाहिजेत. ते म्हणजे तुमची संपत्ती ही तुमच्या अपत्यांनाच तुमच्या नंतर जाणार आहे, परंतु तुम्ही जिवंत असेपर्यंत ती तुमच्या किंवा तुमच्या पत्नीच्या मालकीची असायला हवी. मुलांवर प्रेम करा, त्यांना हवी तेव्हा मदत करा, पण बसायचा पाठ देऊ नका. तुम्हाला या धड्याबद्दल काय वाटतं? विजयपथ सिंघानिया यांच्या आयुष्याबद्दल काय वाटतं? आणि त्यांनी ज्या पद्धतीने एक ब्रँड उभा केला, मान परात पैसा नावलौकिक सगळं 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 कमावलं, पण
नात्यामध्ये कुठे खोट झाली, कुठे नेमकं चुकलं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.